मित्रांनो, नमो किसान योजनेचा 7वा हप्ता आता सरकारने जाहीर केलेला आहे। त्याचा ऑफिशियली एक GR सरकारने काढलेला आहे। कारण काय झालंय माहितीये का, तुमचा जो नमो शेतकरी योजना जी होती ती साधारण PM शेतकरी योजना होती। ती साधारण PM किसान योजनेसारखीच नमो किसान योजना आहे, ज्याच्यामध्ये अनेकांना असं वाटत होतं की ही योजना बंद पडलेली आहे। कारण 2 ऑगस्ट रोजी एक सरकारने सांगितलं होतं, त्यानंतर काही दिवसात ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर येत असते। पण झालं असं की अनेक शेतकऱ्यांना असं वाटत होतं की ऑगस्ट अख्खा संपला आणि कुठेच काहीच नाहीये, मग त्याच्यामध्ये ही योजना खरंच बंद झाली आहे का, किंवा अनेक अफवा आल्या होत्या, अनेक मेसेज आले होते सोशल मीडियावर। पण अनेक शेतकरी बंधू ते वाचून त्यांना असं वाटत होतं की खरंच ही योजना बंद वगैरे झाली आहे का, तर तसं काहीच नाहीये। नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे, त्याची जी 7वी इन्स्टॉलमेंट आहे ती आता आलेली आहे आणि त्याचे पैसे कधी येणार आहे याचीही तारीख आता डिक्लेअर झालेली आहे। तर ती काय आहे, पैसे कधी येणार आहे, कुठल्या महिन्याचे पैसे येणार आहेत आणि कुठली काळजी घ्यायला लावली आहे, आणि लोकांना त्या माध्यमात आणखीन पैसे खरंच वाढलेत का। कारण एक मेसेज सुद्धा परत पसरला होता की 6000 ऐवजी 9000 सुद्धा येणार आहे। तर ती सुद्धा जी बातमी आली होती, जी व्हायरल होत होती, ते सगळं खरं आहे का, फॅक्ट आहे का, ते सगळं आपण आज पाहणार आहोत। महत्त्वाचं की जी 7वी इन्स्टॉलमेंट आहे ती आता GR जो निघालेला आहे, पण तो किती तारखेला येणार आहे याची सर्व माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, ही साधारण जी आपली योजना आहे नमो शेतकरी योजना, यामध्ये 2020 आणि 2024ला ही योजना जाहीर झाली होती। अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ही योजना डिक्लेअर केली होती की साधारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणाऱ्या 6000च्या अनुदानामध्ये राज्य सरकार सुद्धा त्या राज्यातील असेल ते सुद्धा 6000 त्यांना देणार, आणि हे एकूण 12000 रुपये रक्कम वर्षाला ते आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या बळीराजाला मिळणार आहे। आता ही रक्कम का मिळणार होती, त्याचं कारण असं होतं की आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांना सरकारतर्फे काही ना काही थोडीशी दैनंदिन कामकाजाच्या त्यांना हातभार लागावा, एक रक्कम त्यांना मिळावी, हा सरकारचा हेतू होता। त्यामध्ये आहे ह्यातच काय होतं की याला योजनेला कोण मंजुरी देतं, तर कृषी पद विभागाने याला मान्यता दिली होती। तर कृषी पद विभागाची मान्यता आल्यानंतर याची अंमलबजावणी राज्य स्तरावर केली जाते। आता ही असं होत असताना आधीचे 6 हप्ते आले होते, तर त्याच्यामध्ये असं झालं की ज्यावेळी सरकारची कोणती योजनेचा एखादा मेसेज येतो, अपडेट येतं, त्यावेळी असं होतं की साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या आत पुढच्या प्रोसेसला सुरुवात होते, आणि त्या 11व्या दिवशी अगदी फार तर फार 15 दिवस शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतात। पण अख्खा ऑगस्ट गेला तरी पैसे आले नाही नमो शेतकरी योजनेचे। मग आता काय झालंय, तर मधल्या शेतकऱ्यांनी या मधल्या काळामध्ये आपल्या अनेक शेतकरी बांधवांना काही चुकीचे मेसेज यायचे, फेक मेसेज यायचे की नमो शेतकरी योजनेचे तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। तर हे जमा झालेले पैसे क्लिक करून बघा, आणि त्यांनी क्लिक करायचे, तर असं व्हायचं की क्लिक केल्यानंतर ते नाव बघायला जायचे, तर स्वतःचं नाव आलंय का, तर खरंच पैसे त्यांच्या अकाउंट वरून दुसरीकडे पैसे ओढले जायचे। म्हणजेच यामध्ये बाकीचा थोडासा जो चुकीचं काम करतात त्यांनी किंवा सरकारच्या आडून काही गोष्टी चुकीचाच केल्या जात होत्या। तर अनेकांनी अशा गोष्टी केल्या होत्या, त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचं, बळीराजाचं जे नुकसान झालं होतं, त्यानंतर सरकार स्वतःच सांगतंय की अनेक असे फेक मेसेजला, कुठल्याही फेक मेसेजला बळी पडू नका। आम्ही ज्यावेळी ऑफिशियली सांगू की या दिवशी येणार आहेत त्याच दिवशी ते येणार आहेत, पण तरीही अनेक गोष्टी अशा असतात की शेतकऱ्यांना त्या तशाच वाटतात, त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। पण 7वा हप्ता हा काही त्यावेळी त्यांना मिळाला, त्यांच्या खात्यात पैसे गेले होते। आता या 7व्या हप्त्यासाठी GR मध्ये असं सांगितलंय सरकारने की साधारण तुम्हाला 1932 कोटी रुपये या 7व्या हप्त्यासाठी सरकारने तरतूद केलेली आहे। आणि महत्त्वाचं यामध्ये शेतकऱ्यांना तुमच्या एकूण PM किसान योजनेचा 20वा हप्ता
आलेला आहे। याच शेतकऱ्यांना या 7व्या हप्त्याचा लाभ होईल। म्हणजे जर तुम्हाला 20वा हप्ता पीएम किसान योजनेचा आला नसेल तर हा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। कारण काय होतं की माहिती आहे का? कारण ह्याचं असं आहे की मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, कारण फार सोपं आहे। तुमचा जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे 20वा हप्ता, त्याचा डेटा हा सगळा सरकार काय करतं तर पुढे पाठवतं। कारण या डेटाच्या आधारे अनेक योजना तुम्हाला कनेक्टेड असतात। जसं की आता ही नमो किसान शेतकरी योजनेची जी महासन्मान योजनेची तुमच्या अमाउंट असेल ती तुम्हाला त्याच्या मार्फत दिली जाते। मग तुमचा जो पीएम किसान योजना आहे जी तुम्हाला रक्कम मिळते त्याचा डेटा पुढे जातो आणि तो सरकारला पाठवत राज्य सरकार वर पाठवतो। ते हे जे लाभार्थी शेतकरी आहेत ते सगळे शेतकऱ्यांना परत जे पुढची योजना जी आताची त्याला जी कनेक्टेड आहे त्याच्या आधारे तुम्हाला ते पैसे दिले जातात। म्हणजेच वर्षाला जे 12,000 मिळणार आहेत हे सगळे मिळून त्यांच्यावर तुमचं नाव असेल पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे। तर आता त्याच्यासाठी सरकारने असंही केलेलं आहे की साधारणतः ही रक्कम तुम्हाला 2006 हप्त्यामध्ये दिली जाते, बरोबर ना। आता त्यामध्ये मित्रांनो एक मधल्या काळामध्ये थोडंसं फसवणुकीचं सांगितलेले मेसेज वगैरे येत असतात। त्यामुळे अजून एक मेसेज असा पसरला होता की सरकार आहे की नाही 6,000 ऐवजी 9,000 रुपये देणार आहे। अनेकांना असं वाटलं की हो तसंच असेल, पण तसं काहीच नाहीये। राज्याचे साधारणतः आपले 2025च्या अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत देण्याचा एक प्रस्ताव चर्चेत आला होता आणि त्यामध्ये वार्षिक मदत 6,000 वरून 9,000 करण्याची योजना विचाराधीन आहे। मात्र या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त निधी तरतूद सध्या अर्थसंकल्पात केलेला नाहीये। त्यामुळे ही घोषणा अद्याप प्रत्यक्षात लागू झालेली नाहीये असं एक परत सांगितलं गेलं। अनेकांच्याकडून याच्यामुळे बांधवांमध्ये आपल्या बळीराजांमध्ये असे गैरसमज पसरले होते की हा जो 7वा हप्ता आहे हा 6,000 न येता 9,000 रुपये असणार आहे, असं अनेकांना रक्कम वाटायला लागली। वर्षभराचं असं काही नाहीये, तर शेतकऱ्यांना आता 9,000 असा तरी दावा केला जात होता वर्षाला, पण असं अजिबात नाहीये। त्यामध्ये सरकारने कोणतीही वाढवी रक्कम केलेली नाहीये। उलट आता 7व्या हप्त्याला तुमचे 932 रुपये सरकारने जे तरतूद केलेले ठरवलेले रक्कम जी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे, आता जी तारीख आहे ती तारखेची जी आपण वाट बघतोय ते कधी मिळणार आहे 7वा हप्ता, तर सरकारचं असं म्हणणं साधारणतः 10 तारखेच्या आत म्हणजे 10 किंवा 12 तारखेच्या आत तुम्हाला हे सगळे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। तर 1-2 दिवस पुढे मागे होऊ शकतात। शासकीय सगळ्या सुट्ट्या वगैरे जर बघितल्या, कारण आता गणपतीच्या सुट्ट्या वगैरे आहेत, तर या सगळ्या सुट्ट्या वगैरे पकडल्या तर एकूण 10 ते 12 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या तुम्हाला ही 7व्या हप्त्याची रक्कम नमो किसान शेतकरी योजनेची तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते। ही ऑफिशियली एक डेडलाईन आता त्यांची आलेली आहे। कारण ज्यावेळी मगाशी जसं मी म्हटलं की 2 ऑगस्टला सांगितलं, आता काल GR आला, अजून त्यांची काही चर्चा आहे आणि GR वरून अनेकांना अजून माहित नाहीये की कधी येणार आहे। त्यातनं 5 ते 6 दिवसाच्या आत रक्कम जमा होतात। तर महत्त्वाची तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगायची आहे की फसवणुकी संदर्भातलीच आहे। तर आता तुमचा 7वा हप्ता आलाय, बरोबर, म्हणजेच येतोय तो अजून या 10 दिवसात म्हणजे 5 ते 6 दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल। त्याच्या मार्फत परत एकदा काही फेक मेसेजेस चालू होतील। म्हणजे हे जेव्हा हप्ते वाटप सुरू होतात तेव्हा असे फेक मेसेजेस चालू होतात। म्हणजे जे फसवणारी लोक असतात ते असे फेक मेसेज चालू करतात की शेतकरी बांधवांनो, हा तुमचा नमो किसान शेतकरी 7वा हप्ता आलेला आहे, तर तुम्ही चेक करा। तर त्याच्यामध्ये तुमचं क्लिक केलं की तुम्ही क्लिक करता आणि क्लिक केलं की मग जे येणारे पैसे ते येतच नाही, उलट तुमच्या अकाउंट मधून निघून जातात। अशी कोणत्याही मेसेजला भूलू नका, कारण शासन स्वतः 10 वेळा सांगतं की तुम्ही चेक करा ही आमची वेबसाईट आहे का नाही, ही ती वेबसाईट आहे का नाही हे चेक करा। आमचे ऑफिशियल पोर्टल्स आहेत, आमचा मेसेज ह्या मेसेजवरून येतो, ते चेक करा। पण तीही तुमची जबाबदारी आहे की ते चेक करणं, व्यवस्थित वाचणं, नाहीतर तुमचं नुकसान या माध्यमातून होऊ शकतं। त्यामुळे तुमचं नुकसान होऊ देऊ नका। नमो शेतकरी योजनेसाठी ही आनंदाची बातमी आता आलेली आहे।
नाहीये की तुमचा 7वा हप्ता येत आहे, साधारणतः 10 ते 11 तारखेच्या आत तुमच्या खात्यावर जमा होईल. महत्वाचं PM किसान योजनेचा जर 20वा हप्ता आला असेल तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. आणि जर तुमचा हा PM किसान योजनेचा 20वा हप्ता आला नसेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाहीये. तर महाराष्ट्रातल्या एकूण सगळे जे शेतकरी बांधव यातल्या 96 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे आणि त्यासाठी शासनाने तशी तरतूद केलेली आहे. बाकी तुम्हाला या सर्व योजनेबद्दल काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच शासकीय मेसेजकडे लक्ष ठेवा. मी तुम्हाला याच्या पुढची जी अपडेट येत राहील त्याची तुम्हाला मी माहिती सांगतच राहील. कारणूनच तुम्हाला सांगत असते सरकारकडून ज्या नवनवीन योजना येतात, ज्या योजनेची अपडेट येते, मी ते तुम्हाला सर्वात आधी माझ्या चॅनलवर दाखवत असते. त्यामुळे चॅनलवर आल्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकॉन जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ स्किप होणार नाही. तर या सर्व योजनेबद्दल, या सर्व सरकारकडून आलेल्या GR बद्दल, माहितीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जाण्याआधी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.